श्री अधिक मास महात्म्य अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरवे नमः. जय जयाजी रुक्मिणी रमणा कृपासागरा दयाघना तव स्मरणे अघनाशना जाय निजसूर तत्काळ. अघनाशना म्हणजे पापाचा नाश होईल. तुझे नामी उपजो प्रेमा हे चिदेई सर्वोत्तमा निशिदनी आत्म्या रामा भजन घडो अक्षयी. आता शक्ती नसे शरीरी भजन ही नवे क्षण भरी उसंत नाही या संसारी आटवून अंतरी पाय तुझे परी न कंठेची काळ चित्ती वाहे तळमळ केदवा येईल बोखटी वेळ नेणो कपाळ महाराजा ऐका श्रोते हो चतुर मलमास कथानक सार जे ऐकता पापे अपार भस्म होती क्षण मात्रे लक्ष्मीनारायण संवाद परिसा होऊनी सावध संस्कृत भाषेचे प्रबंध प्राकृतावबोध परिसावा. श्लोक आहे. लक्ष्मीरुवाच भगवान ब्रूहि मे सर्व मलमास यत्फलम् उपवासस्य सामर्थ्यं येषां नास्ति मलिमृचे किं कर्तव्य नरैस्तैस्तु कथं पापं क्षयो भवेत् तद्वदस्त्व सुरश्रेष्ठ कृपां कृत्वा ममोपरि. लक्ष्मी म्हणे कृपावंता मागे निवेदिली उपोषण कथा परिजया अंगी नसे सामर्थ्यता उपाय केवता तया ते तयाने व्रत केविकीजे परलोकी कैसे निपाविजे ये विषयी निवेदिये कवण कीजे सार्थक परसोनिया ऐसे उत्तर वदता झाला शारंगधर ये विषयीचा तो प्रकार श्रवण कीजे शुभानने. श्लोक आहे. श्रीकृष्ण उवाच शृणुदेवी प्रवक्ष्यामि व्रतं पापप्रणाशनं येषोमुपोषणे शक्तिर्नास्ति किंचिच्च भक्षणे तरैकं भुक्तं कर्तव्यं हविषान्येन नित्यशः तथा मौनं च कर्तव्यमनन्तफलमीप्सुभिः. विष्णु वदे ते अवसरी शक्ती नाही जया ते शरीरी तया ते व्रत श्रवण करी कवणे पर्याचरावे तयाने करावे हविष अन्न वैरी एक भुक्त करून भोजन करावे मौन्य धरून नसे अन्य साधन पै मौन्य भोजना ऐसे पाही साधना दुसरे नाही काही तेणे माते जिंकिले पाहे ऐके नवाई आणिक मौन्ये पापाचा क्षय मौन्ये प्राप्त होय मौन्ये सर्व शांत होय निरसुनी जाय सर्व अरिष्टे मौन्ये कलहाची हानी मौन्ये आयुष्यवर्धिनी मौन्ये सौख्याते पावनी मौन्ये भोजनी सादर त्रिकार्याते असावे मौन्य स्नान होम आणि भोजन याचे फळ करी श्रवण अति आदरे करुनिया मौन्य केलिया स्नान कांती सुंदर तेजस्वी पूर्ण आणि होय श्रीमान करी स्नान मौन्येसी होम करिता मौन्ये करुनी आयुष्य वृद्धी होय जाण आणि काही साधन करिता भोजन मौन्येसी स्नाने संतुष्ट होय जाण अग्नी संतुष्ट होमे करुन मौन्ये करिता भोजन स्वये नारायण संतुष्टे प्रसन्न होता वरुण दिव्य कांती होय तेणे होम करिता मौन्ये करुन श्रीवर्धमान अग्नि करिता नित्य भोजन करिता मौन्ये सायुज्यता पावे तेणे ऐसे मौन्ये भोजनाचे कारण केले कथन सकळिका पंच प्राणाहुनी करिता बोलो नये सर्वथा संपूर्ण भोजन करिता पापे नासती समूळ ऐसे भोजन करिता पाही तया ते प्रायश्चित्त आणिक नाही प्रायश्चित्ते पापे दहन होई हा निर्णय शास्त्री असे मौन्य भोजन करिता आणिक प्रायश्चित्त न लगे तत्वता पापे भस्म होती जाणत जाणता नसे असत्यता हे वाणी ऐसे प्रतिदिन जया ते घडत त्या एवढा नाही पुण्यवंत तयावरी मलमास झाला प्राप्त तरी विशेष अधिक अधिक पै आदौ संपूर्ण एक मास तो तव अवघाची पुण्य दिवस तया माझी विशेष तेही निशेष अवधारा दशमी द्वादशी तिथी पाही पौर्णिमा अमावस्या तेही वरिष्ठ तिथी हाही शास्त्री नरवा बोलिली असे इतुके या तिथीवरुनी पर्व काळ टाकीजे ओवाळुनी व्यतिपात वैधृती कल्याणी इतुके यावरुनी ओवाळीजे प्रत्यही जरी न घडे स्नान अथवा ब्राह्मण पूजन नक्त अथवा मौनी भोजन दीपदान यथाविधी न घडे अपुपादिदान न घडे ब्राह्मण भोजन सत्पात्री न घडे गोदान तेची लक्षण एके पा इतुकेही न घडे जरी त्रिरात्र व्रता ते स्वीकारी स्नानदान बरविया परी
नक्त करी मौन्य भोजन, यासी तो वेचावे न लागे काही, कष्ट करावे स्वदेही तेणे तुष्टमान, शेषशाही पर्व सर्वही. कुलकल्याण पुढे हेची ना व्रत नारदे केले, तया ते ज्ञान प्राप्त झाले सत्यवती नाथे. सेविले विश्वामित्रादी भले मुनींद्र, यांनी केले मौन्य व्रत तरीच पावले ब्रह्मत्व. ऋषी मंडळी माझे महत्व प्राप्त झाले तया ते, आधीच मलमास उत्तम त्यावरी द्वादशी पर्व नेम. बरी पौर्णिमा उत्तमोत्तम कैचा राहे पापलेशा, सकळ दान केलियाचे फळ अथवा तीर्थ केलियाचे फळ, किंवा पुरश्चरण मंत्रमंडल किंवा दिधले पृथ्वीदान. इतकेही घडता एकीकडे, मौल्य भोजन जया ते घडे, तरी ना तुळे तया ते न घडे. सांगतो रोकडे श्लोक धारे, मासवरी उपोषण करिता पाहे, शत संवत्सराचे पाप जाये. एक पर्वणी मौन्य भोजन होये, तरी लाभ पाहे ते तुकाची. तयावरी पौर्णिमा तिथी, स्नानदान घडे अतिथी. वरी मौन्य भोजनाची रीती, नाही गणती पुण्याते. ये विषयी पुरातन इतिहास, श्रवण की जे सावकाश. बोलता झाला जगदीश, त्याच्या भावार्थास परीस तू. पूर्वी अवंती नगरी जाण, वेद शर्मा नामे ब्राह्मण. तपोतेजे दैदिप्यमान, सूर्यनारायण दुसरा तो. स्वाध्यायी नित्यरस असे, पृष्ठ प्रतिग्रह कोणाचा नसे. स्वधर्माचारे काळ क्रमित असे, लोलंगता नसे निजांगी. नीर असता निरहंकारी, मत्सर कवणा तेही न करी. प्राणी मात्रा ते कृपा करी, आपुल्या परी जीव मात्री. तव प्रवर्तला मलमास, ब्राह्मण चिंता करी रात्रंदिवस. म्हणे पदरी संचय नसे धनास, वाटे हव्यास धनाचा. तयासी उपाय की जे कवण, भिक्षा मागता न मिळे कण. कोडी न देती वस्त्र जीर्ण, मग द्रव्य कोठून प्राप्त होय. फुकाचे न मिळे तक्र पाणी, हे तव सोली व दुःखाची करणी. पूर्ण दरिद्र कृपे करुनी, दिधले मज लागुनी भगवंते. जरी कष्ट व्हावे शरीर, तरी शक्ती नाही अपार. उपोषण करावे निर्धार, तरी अन्नगत प्राण. क्षणभरी नसता अन्न, तत्काळ जाऊ पाहे प्राण. पित्त क्षोभ होय तत्क्षण, या लागी उपोषण घडेना. ऐशी चिंता करिता हृदयी, निज ध्यास बैसला जीवी. म्हणे पुण्यलेश मुचे दैवी, प्राप्त केवी होऊ शके. मुमुक्षु दशा दृढोत्तर, अंगी बाणता साचार. कृपाळू तो सर्वेश्वर, द्रवले अंतर तयाचे. स्वप्नी घेऊन येऊन या श्री अच्युत, तया ब्राह्मणा ते संबोधित. म्हणे मी सांगतो निश्चित, करी व्रत मौन्य तेव्हा. मौन्याची करावे स्नान, मौन्याची की जे हवन. मौन्याची साधावे भोजन, न लगे आन साधना ते. परान्नाचा करी त्याग, मास मात्र नेम प्रसंग. उपरी उद्यापन यथा सांग, तेणे श्रीरंग संतोषे. ऐसे स्वप्न होताची निशिती, येरू चाकाटला सभोवते. म्हणे दृष्टांत दिधला भगवंते, म्हणून हर्षाते निजमनी. मग प्रतिदिन व्रतारंभ, करिता झाला स्वयंभ. मौन्य व्रती अलभ्य लाभ, लाभ लाभला तया ते. प्रातःकाळी नर्मदा तीरी, स्नाना ते जातसे निर्धारी. मौन्येची येतसे माघारी, याचना न करी कवणा ते. करोनी देव देवतार्चन, विधियुक्त जप अनुष्ठान. सा करोनी होम हवन, नक्त उपोषण करीतसे. अस्तमानी करी भोजन, स्वपंक्ती अतिथी जाण. परिस्वप्न वचनी भावार्थ धरून, करी आचरण मौन्येसी. धन्य ते सांसारिक जन, जया ते घडे अतिथी जाण. नको देवा ऐशियाचे जिणे, असाक्षी जया ते. ऐसा नव्हे वेद शर्मा, कर्म करी अकर्मा. सदा सर्व काळ सर्वोत्तमा, भजन प्रेमा अगम्य. संपूर्ण भरता एक मास, उद्यापन करी सायास. चित्ती धरून अतिहव्यास, मौन्य व्रतास संपविले. तया व्रत प्रभावे करून, आरोग्य कांती वर्धमान. जरा मृत्यू दूर होऊन, पावे निर्वाण पदाते. मग तया विप्रा लागी पाही, संतोषून शेषशाही. विमान आणविले लवलाही, उद्धरून नेला वैकुंठा. इंद्र करीत असे सन्मान, आपणा निकट बैसवून. स्वर्ग सुखाचे भोग संपूर्ण, भोगिता झाला स्वये पै. तो ब्राह्मण अद्यापवरी,
स्वर्गलोकी वास करी, साक्ष घेई जे श्लोकांतरी, नसे वैखरी अप्रमाण सम ऐसा तरला वेद शर्मा, म्हणून श्रवण केले तुम्हा, या लागी भाविक हो. धरुनी प्रेमा हृदयी पुरुषोत्तमा ध्यायीजे, संकल्प विकल्प करून दूर, मिथ्या जाणून संसार, हृदयी चिंता रघुवीर, नेतसे पैल पार दासाते, जयाचे नाम घेता जाण, जळी तरले हो पाषाण, ते तव निर्जीव की हो जाण, परी महिमान नामाचे, मग मानव देह तो सजी हो, केवी न तरे पहा हो, परी एकनिष्ठे विण देवो, केवी पावे दासा ते, पूर्ण भावार्था विण सर्वथा, कृपा नयेची अनंता, या लागी श्रोते हात तत्वता, आचरावे व्रता निज शिष्टे, परमसाधारण हे व्रत, ऐश्वर्य आयुरारोग्य प्राप्त, कृपा करून श्री भगवंत, निवेदिले आदरे, तरी भगवज्जनासी, अभेर केवी करावा साचार, अभेरिता तयाचे उत्तर, मग होय निष्ठुर दासा ते, पहा उदरा लागी, नीच सेवन करावे लागे जीवित्वार्पण, येथे केचित पडता न्यून, क्षोभे दारुण सेवका ते, आणि आपुली जे कांता, पती वचना ते अवेरिता, मग तो कोपे तिये वरुता, करी लत्ता प्रहारा ते पै, ऐसे विचारून मानसी, हा तो स्वामी त्रैलोक्यवासी, अमान्य होता त्याची वचनासी, तरणो पाव कैसोनी पावला, म्हणून प्रार्थितो बद्ध हस्ती, विन्मुख न व्हावे भगवंती, हेची सांगणे पुढतो पुढती, श्रोत्या प्रति आदरे, स्वस्ती श्री अधिकमास महात्म्य ग्रंथ, पद्मपुराणीचे संमत, मनोहर सुत विरचित, दशमोध्याय गोड हा. ओया 75 श्लोक 11 इति श्री दशमोध्याय श्री कृष्णार्पणमस्तु.